ब्रेकनंतर तुमचं स्वागत. पुन्हा पाहूयात 25 मिनिटं 50 बातम्या. पुण्यातील गणेशोत्सव काळामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं धडक मोहीम राबवली होती. या मोहिमेत दूध, गाईचं तूप, भेसळयुक्त बटर, स्वीट, खवा अशा अन्नपदार्थांचा एकूण 31,02,047 रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. पुणे जिल्ह्यामध्ये 308 तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी 144 आस्थापनांना सुधारणा नोटीस बजावण्यात आली. आर माधवन यांनी एफटीआयआयच्या अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली आहेत आणि यावेळी विद्यार्थी आणि संस्थेतील विविध विभागांचे प्रमुख, शिक्षक आणि कर्मचारी यांच्याशी त्यांनी संवाद साधला. देशभरात आदिवासींसह विविध समाज घटकांसाठी विनामूल्य लघु अभ्यासक्रम राबवण्याची त्यांनी इच्छा व्यक्त केली. महादेव गेमिंग ॲपची जाहिरात करणं काही बॉलिवूड सेलिब्रिटींना महागात पडण्याची शक्यता आहे. ईडीनं अभिनेता रणबीर कपूरला या प्रकरणी नोटीस बजावली. रणबीरला ईडीच्या रायपूरमधील कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्यास ईडीनं सांगितलंय, तर रणबीर कपूरनं ईडीकडे 2 आठवड्यांचा वेळ मागितलाय. बिहारप्रमाणे आपल्या राज्यात सुद्धा ओबीसींची जनगणना झाली पाहिजे असं मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केलं. तर नेमकं कोणाला किती आरक्षण आणि कोणाची किती संख्या हे या जनगणनेमधून स्पष्ट होईल असं मत जरांगे पाटील यांनी धाराशिव इथे बोलताना व्यक्त केलं. अतिवृष्टी आणि गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी या मागणीसाठी नांदगावच्या मांडवड इथे शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं. तत्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरू असलेल्या वकिलांच्या कामबंद आंदोलनामुळे न्यायालयीन कामकाजाला फटका बसलाय. 2 दिवसात खंडपीठात 2200 खटल्यांची सुनावणी होऊ शकली नाही. दरम्यान वकिलांच्या प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात चर्चेसाठी निमंत्रण देण्यात आलंय. त्यामुळे वकील संघ आज काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. धाराशिवमधील वरवंटी, वडगाव, सिद्धेश्वर, कामठा, अपशिंगा या परिसरात बिबट्याचा वावर दिसतोय. वरवंटी रोड परिसरात बिबट्यानं शेळीची शिकार केली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे आणि बिबट्याचं चित्रीकरण करण्यासाठी नागरिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचं उल्लंघन करत असून हा अतिउत्साहीपणा जीवावरती बेतण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातील खेडच्या कडूस परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वारंवार या परिसरातील पाळीव प्राण्यांवरती बिबट्या हल्ला करत असल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आणि आता पुन्हा या परिसरात बिबट्याचं दर्शन झाल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. नागपूरच्या वर्धमान नगर परिसरामध्ये सायकलच्या गोडाऊनला आग लागली आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालं. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असून अग्निशमन दलाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश आलं. संशयखोर पतीच्या त्रासाला कंटाळून एका महिलेनं आत्महत्या केली. छत्रपती संभाजीनगरच्या चिखलठाणा परिसरातली ही घटना आहे. याचबरोबर शहरातील विविध भागामध्ये आणखी एक महिला आणि 2 पुरुषांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याच्या घटना घडल्या आहेत. यावेळेला एक मोठी बातमी येते ती म्हणजे न्यूज 18 लोकमत नंबर 2 वरती आलंय आणि एबीपी माझाला मागे टाकलंय. महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची पसंती ही न्यूज 18 लोकमतला दिसते आणि न्यूज 18 लोकमतनं जोरदार मुसंडी मारत 2ऱ्या क्रमांकावरती झेप घेतली आहे. न्यूज 18 लोकमतला प्रेक्षकांची पसंती मिळते आणि न्यूज 18 लोकमतनं एबीपी माझाला मागे टाकलंय आणि न्यूज 18 लोकमत हे प्रेक्षकांच्या मनामनात असल्याचं स्पष्ट झालंय. जोरदार मुसंडी मारत एबीपी माझाला मागे टाकत 2रा क्रमांक किंवा 2री जागा मिळवलेली आहे. न्यूज 18 लोकमतनं क्रमांक 2 वरती आता आलाय टीआरपी मध्ये आणि यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांना खरं तर धन्यवाद. कारण एबीपी माझाला मागे टाकून प्रेक्षकांनी न्यूज 18 लोकमतला पसंती दिली आहे आणि 2ऱ्या क्रमांकावरती न्यूज 18 लोकमतनं जोरदार मुसंडी मारली. तर या होत्या आतापर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी आपण वेगवान स्वरूपात पाहिल्या. 25 मिनिटं 50 बातम्या या बुलेटिनमध्ये. यानंतर महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपल्याला संपूर्ण राज्यभरातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी सविस्तरपणे जाणून घ्यायच्या आहेत. या दरम्यानची एखादी बातमी किंवा तुमच्या जिल्ह्यातली, तुमच्या भागातली बातमी तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती पुन्हा पाहायची असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता एक नजर टाकूयात टॉप 18 न्यूजवर. राज्यभरात शासकीय रुग्णालयांमध्ये निर्माण झालेला औषधांचा तुटवडा भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महत्त्वपूर्ण निर्णय घेत शासन आदेश काढला. त्यांच्या या निर्णयाचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी स्वागत केलं. पुण्यातल्या ससून रुग्णालयातून आरोपी पळून गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी आता 360 सुरक्षा रक्षकांची चौकशी केली जाणार आहे.
निळवंडे कालव्याचं काम पूर्ण होऊन शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी नगरच्या तांभेरे गावात दादासाहेब पवारांचं उपोषण सुरू होतं. मात्र अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्या मध्यस्थीनं हे उपोषण सुटलं. दुधाला 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी बारामतीत शेतकऱ्यांचं उपोषण सुरू. तर शेतकऱ्यांना पाठिंबा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज रस्त्यावरती उतरणार. चंद्रपुरातल्या कोपर्णा तालुक्यात प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं. यावेळी त्यांनी भूसंपादन रद्द करून शेतकऱ्यांच्या जमिनी परत करण्याची मागणी केली. भंडारा जिल्हा परिषद अध्यक्षांनी लेट लतीफ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला. उशिरा कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांवरती कारवाईचा इशारा देण्यात आलाय. कास धरण परिसरामध्ये पर्यटकांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातातून 2 जण सुखरूप बचावले असून स्थानिकांनी त्यांना सुखरूप बाहेर काढलं. हिंगोली एसटी बस स्थानक परिसरामध्ये चालकांसाठी असलेल्या विश्रामगृहात एका बस चालकाचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. नांदगावच्या मांडवड इथल्या शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं. अतिवृष्टी आणि गारपिटीत झालेल्या नुकसानीचे पंचनामे होऊन देखील भरपाई न मिळाल्यानं आंदोलन केलं जात आहे. वाशिमच्या रेसोड बाजार समितीमध्ये हळदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे. परभणीतल्या शासकीय रुग्णालयात डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला. यावेळी दोषींविरोधात कडक कारवाईची मागणी केली. यवतमाळमधल्या दिग्रस एसटी आगाराची बस वाशिमच्या सावरगावजवळ बंद पडली. त्यामुळे बसमधील प्रवाशांचे हाल झालेत. बराच काळ प्रवाशांना तात्काळत बसावं लागलं. दौंड तालुक्यातील कुरकुंभ पांढरेवाडीजवळ बनावट देशी दारूचा साठा जप्त करण्यात आला. 7,73,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून राज्य उत्पादन शुल्क विभागानं ही कारवाई केली. धाराशिवच्या कामठा अपशिंगा परिसरामध्ये बिबट्याचा वावर दिसून आला. या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली. मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला धमकीचा ईमेल. घातपात घडवण्याची दिली धमकी. सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. नागपूरच्या वर्धमान नगर परिसरामध्ये सायकलच्या गोडाऊनला आग लागली. यामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झालंय. खेडच्या कुडूस परिसरामध्ये दिवसेंदिवस बिबट्याच्या हल्ल्यांच्या घटनांमध्ये वाढ होते. एका घरासमोर बिबट्या वावरत असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. बहिणीला वाचवण्यासाठी गेलेल्या 2 भावांसह 3घांचा तलावात बुडून मृत्यू झाला. शिर्डी हैदराबाद महामार्गावरील अंतरवाली फाटा इथल्या पाझर तलावात ही घटना घडली. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. दुपारचे 12 वाजता आहेत आणि महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये तुमचं स्वागत. सविस्तर घडामोडी जाणून घेऊयात, मात्र त्याआधी हेडलाईन्स. हेडलाइंस प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये नक्षलग्रस्त राज्यांची बैठक. बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी घेतली अजित पवारांची भेट. देवगिरी बंगल्यावरती दोघांमध्ये चर्चा, तर ही सदिच्छा भेट असल्याचं दानवेंचं स्पष्टीकरण. गोरेगावमधील आगीच्या घटनेवरती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून दुःख व्यक्त, तर मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांच्या मदतीची घोषणा. नांदेडमधील मृत्यू तांडव प्रकरणी हायकोर्टात सुनावणी सुरू, तर मृत्यूच्या कारणावरून कोर्टानं ओढले ताशेरे. कल्याण रेल्वे स्थानकात डेक्कन क्वीन एक्सप्रेसमधून पडले 2 प्रवासी. एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. बहुप्रतीक्षित नवी मुंबई मेट्रोचा लोकार्पण सोहळा नवरात्रोत्सवात होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार लोकार्पण.
आणि रिझर्व्ह बँकेचा आर्थिक पतधोरण जाहीर, व्याजदर जैसे थेच ठेवण्याचा निर्णय, सर्वसामान्यांना मोठा दिलासा. आणि महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी, महत्वाची आमच्यासाठी सुद्धा, कारण न्यूज 18 लोकमत आता क्रमांक 2 वरती आलेलं आहे. आणि यामुळे सर्व महाराष्ट्रातील प्रेक्षकांचे खरं तर आभार मानायचे. आणि एबीपी माझाला न्यूज 18 लोकमतनं मागे टाकलंय. महाराष्ट्रातल्या प्रेक्षकांनी न्यूज 18 लोकमतला पसंती दिली आहे आणि त्यामुळेच न्यूज 18 लोकमतनं जोरदार मुसंडी मारली आहे. आणि आता दुसऱ्या क्रमांकावरती आलंय न्यूज 18 लोकमत हे चॅनल. तर प्रेक्षकांची पसंती आणि त्यामुळेच खरं तर प्रेक्षकांचेच धन्यवाद. न्यूज 18 लोकमतनं एबीपी माझाला मागे टाकलंय आणि न्यूज 18 लोकमत हे प्रेक्षकांच्या आता मनामनात असल्याचं सिद्ध झालंय. कारण एबीपी माझाला मागे टाकत न्यूज 18 लोकमतनं जोरदार मुसंडी मारत दुसरा क्रमांक पटकावलाय टीआरपी मध्ये. आणि आता दुसऱ्या स्थानावरती आहे न्यूज 18 लोकमत एबीपी माझाला मागे टाकत. त्यामुळे न्यूज 18 लोकमतच्या आम्हा सर्व सहकार्यांसाठी सुद्धा खूप महत्वाची आणि मोठी बातमी आहे ही. कारण टीआरपी मध्ये न्यूज 18 लोकमत आता 2 नंबरवरती आलाय आणि एबीपी माझाला मागे टाकत न्यूज 18 लोकमतनं चांगलीच मुसंडी मारली आहे. जास्तीत जास्त दर्जेदार आणि ताज्या बातम्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सातत्यानं करतोय आणि यालाच कुठेतरी यश आल्याचं दिसतंय. प्रेक्षकांनी न्यूज 18 लोकमतला पसंती देत 2 नंबरवरती आणलंय आणि एबीपी माझाला मागे टाकत न्यूज 18 लोकमतनं जोरदार मुसंडी मारली आहे. संपूर्ण दिवसभर ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवरती ज्या पद्धतीनं सुरू असतो आणि त्यालाच प्रेक्षकांनी पसंती देत एबीपी माझाला मागे टाकत क्रमांक 2 वरती न्यूज 18 लोकमतला आणलंय. आणि खरोखर महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांना धन्यवाद. आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळतोय. नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यूतांडव सुरूच आहे आणि गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 6 नवजात बालकांचा समावेश आहे आणि 5 दिवसातील मृतांची एकूण संख्या गेली आहे 62 वरती. आमचे प्रतिनिधी मुजीब शेख आपल्या सोबत जोडले गेलेत. मुजीब, अतिशय धक्कादायक हे वास्तव आहे, काय सविस्तर यातले अपडेट्स? नांदेडच्या या शासकीय रुग्णालयामध्ये आपण पाहतो की गेल्या 1 तारखेपासून मृत्यूच्या ज्या घटना आहेत सातत्याने सुरूच आहेत. 1 तारखेला 24 तासात 24 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 12 नवजात अर्भकचा समावेश होता. त्यानंतर ही मृत्यूचे आकडे ते वाढतच आहेत. गेल्या 24 तासात जर पाहिलं तर नवीन 11 जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये 3 नवजात अर्भकांचा समावेश. आणि आता मृतांची जर संख्या पाहिली तर जवळपास 62 वर या 5 दिवसात मृतांची संख्या पोहोचलेली आणि याच्यामध्ये 26 ते 27 नवजात अर्भकांचा एकंदरीत समावेश आहे. आपण पाहतोय की हे जे मृत्यूचं प्रकरण, मृत्यूचं ज्या घटना उघड झाल्यानंतर आरोग्य विभागातील ज्या उणीवा आहेत त्या प्रकर्षाने बाहेर आल्या आहेत. फक्त नांदेडच नाही तर आणखीन अनेक जे जिल्हा रुग्णालय असतील, उपजिल्हा रुग्णालय असतील, ग्रामीण रुग्णालय असतील, इथे देखील आपण पाहतोय की औषधांची टंचाई म्हणा, मनुष्यबळाची कमतरता, ह्या सगळ्या गोष्टींमुळे कुठेतरी उपचारावरती परिणाम होतो. आपण सरसकट इथं यंत्रणेला किंवा डॉक्टरांना आपण दोष देऊन चालणार नाही. मात्र कुठेतरी ह्या ज्या कमतरता, ज्या उणीवा, मनुष्यबळाची कमी असेल, औषधांची टंचाई असेल, त्याच्यामुळे कुठेतरी उपचार वेळेवरती मिळत नाही किंवा आणखीन कुठेतरी दुर्लक्ष होतं आणि त्यामुळे ह्या घटना घडत असतात. परंतु ह्या सगळे जे दावे आहेत, हे जे सगळे जे आरोप आहेत ते सरकारकडनं असेल किंवा आरोग्य विभागाकडनं असेल फेटाळले जात आहेत. मात्र एक दुसरी महत्वाचा विषय म्हणजे मुंबईच्या उच्च न्यायालयाने या संदर्भामध्ये दखल घेतलेली आहे. सुमोटो याचिका दाखल केली आहे. आज आपण पाहतोय की या संदर्भामध्ये सुनावणी देखील सुरू आहे. छोटंसं जर नांदेडचं उदाहरण घेतलं तर नांदेडमध्ये जे नवजात अर्भकांना उपचार करण्यासाठीचा जो वार्ड आहे त्याच्यामध्ये एकूण 22 वार्मर आहेत आणि त्याच्यामध्ये जर पाहिलं तर जवळपास 60 ते 64 बालकांना ठेवलं जातं. खरं तर नियम असा आहे की एका बालकाला एका वार्मरमध्ये ठेवणं गरजेचं आहे, परंतु यांच्याकडे त्या यंत्रसामुग्रीच नाहीये. त्यामुळे एका वार्मरमध्ये जर 3-3 बालकं ठेवले गेले तर निश्चितपणाने एकमेकांचा संसर्ग त्यांना लागेल आणि त्याच्यावरून ते जे गंभीर आहेत तर ते अति गंभीर होण्याची देखील शक्यता आहे. याच्यामध्ये दोष पण आता मुजीब, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. तर नांदेडमधल्या रुग्णालयातल्या घटनेनं खळबळ माजली आहे आणि काही नवजात बालकांचा देखील समावेश आहे आणि गेल्या 5 दिवसामध्ये एकूण 62 रुग्ण हे मृत्यू पावलेत या रुग्णालयामध्ये.
त्यामुळे पुण्यातल्या ससून रुग्णालयामध्ये सुद्धा दररोज 18 रुग्णांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. क्षमतेपेक्षा अधिक रुग्ण भरतीमुळे हॉस्पिटलवरती ताण वाढल्याचा दावा केला जातोय आणि क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण येत असल्यामुळे वैद्यकीय सुविधांवरती जास्त ताण पडत असल्याचा दावा करण्यात आलाय. नागपुरातील 2 शासकीय रुग्णालयामध्ये सुद्धा गेल्या 3 दिवसात 63 रुग्ण दगावल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली. वैद्यकीय महाविद्यालय आणि इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासात 23 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं होतं आणि दोन्ही रुग्णालयांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीत तफावत आढळल्यानं त्यावरून देखील संभ्रम निर्माण झाला होता. मुंबईतल्या गोरेगाव परिसरातल्या एका इमारतीला भीषण आग लागली होती आणि 5 मजली इमारतीच्या पार्किंगमध्ये लागलेली ही आग संपूर्ण इमारतीभर पसरली. या आगीमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला तर 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. 51 जण यामध्ये जखमी झाल्याची माहिती मिळते. जखमी झालेल्या 36 जणांना जोगेश्वरीच्या ट्रॉमा सेंटरमध्ये आणि 15 जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 35 जणांची प्रकृती स्थिर आहे. तर रात्री 3 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. आग इतकी भीषण होती की पार्किंगमधील सर्व वाहनं जळून खाक झालीत आणि आग लागल्यानंतर इमारतीमध्ये अडकलेल्या जवळपास 30 ते 35 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्यापही अस्पष्टच आहे. तर मुंबईतल्या गोरेगाव या ठिकाणी जिथे आग लागली तिथे स्वतः दीपक केसरकर हे पाहणी करण्यासाठी गेलेले होते. रुग्णालयामध्ये पार्किंगमधली अनेक वाहनं जळून खाक झाली. अनेक जण यामध्ये जखमी झालेले आहेत. 51 जण जखमी आहेत आणि काहींची प्रकृती चिंताजनक आहे तर 7 जणांचा या आगीमध्ये मृत्यू झालाय. या जखमींची विचारपूस करण्यासाठी स्वतः दीपक केसरकर गेलेले होते. प्राथमिक जी माहिती आहे खाली स्क्रॅब आणि कागदी कापडाचे गट्टे होते आणि त्यामुळे आग लागली असं प्राथमिक याच्यातून निदर्शनास आलेलं आहे. झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांच्याबद्दल जे मृत झाले त्यांची संवेदना व्यक्त करतो आणि मृतांच्या परिवाराला 5 लाख रुपयाची मदत शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही देण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर जे जखमी आहेत त्यांचा उपचार संपूर्णपणे सरकार करेल. हे ऑथॉरिटी आहे, त्याचे कमिशनर आहेत, त्यांना आम्ही नक्कीच हे करून ह्याच्यातून काय ह्याच्यात दोष राहिलेले आहेत, उणिवा काय आहेत आणि काय केलं पाहिजे ऑथॉरिटीने. तुम्ही राहायची परवानगी देता पण ती घरं राहण्यालायक आहेत का, सुरक्षित आहेत का हे बघत नाही. आज जर समजा ते लिफ्ट वगैरे सगळ्याचं जळून गेलं, बंद झाल्या, तर एवढे उंच लोक चढणार उतरणार कसं. असं एकच वाट जर असेल तर हे कुठल्याही नगररचनेमध्ये चालणारच नाही. एक वाट नाही, 2-2 वाटा पाहिजेतच, तरच माणसांचे जीव सुरक्षित राहते. जो नीचे पार्किंग प्लेस में कुछ 39 टू व्हीलर्स थे और साइकिल थे और कुछ वहाँ से ब्लास्ट हुआ है या फर्स्ट फ्लोर से, अभी उसकी कोई पूरी जानकारी नहीं है. लेकिन कूपर हॉस्पिटल और गोरेगांव यहाँ जोगेश्वरी में जो हॉस्पिटल है ट्रोमा केयर, वहाँ पर लोगों को एडमिट किया गया है. काफ़ी कैजुअलिटी हुई है और कुछ 6-7 लोगों की डेथ भी हुई है. इस तरह के अभी तुरंत मुझे मालूम पड़ा है पुलिस डिपार्टमेंट से. और बाकी के जो लोग हैं उनको हम लोग उन्नत नगर जो स्कूल है वहाँ पे उनको शिफ्ट कर रहे हैं. तर याच घटनेसंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलंय. पाहूयात ते काय म्हणतात. मुंबईतल्या गोरेगाव इथली आगीची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. आम्ही बीएमसी आणि मुंबई पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात असून सर्वतोपरी मदत केली जाते. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना आणि जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत हीच सदिच्छा, असं ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगामध्ये गेलाय आणि राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट आणि अजित पवार गट असे 2 गट निर्माण झालेत. दोन्ही गटात पक्षाचं नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. आज यावरती निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोगात शरद पवार गटाकडून 9,000 शपथपत्र सादर करण्यात आलीत आणि अजित पवार गटाकडून 5,000 शपथपत्र सादर करण्यात आली. दरम्यान पवार गटाकडून निवडणूक आयोगात ॲडव्होकेट अभिषेक मनु सिंघवी बाजू मांडणार आहेत.
आम्हाला खात्री आहे की जर इलेक्शन कमिशननी जर नियमाला धरून जर निकाल दिला तर 100% या शरद पवार साहेबांची आमची जी ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्याच्याचकडे पक्षसुद्धा राहणार आणि त्याच्याचकडे चिन्हसुद्धा राहणार. फक्त निवडणूक आयोगाने कोणते दबावाखाली जर आले नाहीत तर ज्या पक्षाच्या अध्यक्षावरच समोरच्या व्यक्तीने खटला दाखल केला की आमचाच पक्ष खरा ह्यांचा खरा नाही, त्या पक्षाचे अध्यक्ष समोर बसलेले असताना निवडणूक आयोगाची भूमिका काय असेल? ज्याने तो पक्ष स्थापन केला ते माननीय शरद पवार समोर बसलेले आहेत. त्यांनी तो पक्ष स्थापन केला, त्यांनी लोकांना पदं दिलेली आहेत, त्यांनी लोकांना निवडून आणलेला आहे आणि कोणीतरी समोर एक ऐरागैरा उभा राहतो आणि सांगतोय हा त्यांचा पक्ष नाही. त्याच्यामुळे निवडणूक आयोगाची आज खरी कसोटी आहे. धनुष्यबाण तुम्हाला मिळाला, घड्याळ आज कोणाला मिळेल काय वाटतं? सुनावणी आजपासून होते राष्ट्रवादी. आता सुनावणी होते, सुनावणीमध्ये निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. लोकशाहीमध्ये ज्या काही बाबींची दखल घेतली जाते त्याप्रमाणे निवडणूक आयोग योग्य तो निर्णय घेईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीतील नक्षलग्रस्त राज्यांची बैठक बोलावण्यात आली आणि या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या बैठकीत महाराष्ट्रासह बिहार, ओडिशा, तेलंगणा, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, पश्चिम बंगाल आणि केरळचे मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री उपस्थित आहेत. दृष्टीने 7-8 राज्यांची बैठक मंत्री अमित शहा साहेबांनी घेतले. मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो, कारण नक्षलवाद जो आहे त्या पूर्णपणे संपला पाहिजे. महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर नक्षलवाद संपुष्टात आणलेला आहे आणि जे उर्वरित जे काही मुद्दे आहेत त्या या बैठकीमध्ये मांडून बाजूचे राज्य आणि केंद्र सरकारची जी काही मदत आवश्यक आहे त्या बाबतीमध्ये चर्चा होईल. मी त्यांना मनापासून. राज्य निवडणूक आयोगानं राज्यभरातील 2359 ग्रामपंचायतींची निवडणूक जाहीर केली आहे. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीला हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय. नागपूरसह इतर जिल्ह्यातील सरपंच पदाचं आरक्षण 50%वरती गेल्याचा दावा याचिकेत करण्यात आलाय. निवडणूक घेण्यापूर्वी सरपंच पदाच्या आरक्षणात आवश्यक सुधारणा करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आणि नागपूरमधील जलालखेड्याचे सरपंच गुणवंत काळे यांनी नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आणि या याचिकेवरती सुनावणीची शक्यता आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुपारी 12:30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि मातोश्री इथे ही पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत ते आमदार अपात्रता सुनावणी असेल किंवा नांदेडमधील मृत्यू प्रकरणावरती काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर 16 आमदार अपात्रता प्रकरणी आता 3 नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे आणि ही सुनावणी तब्बल 1 महिना लांबणीवरती पडली आहे. यापूर्वी 9 ऑक्टोबरला सुनावणी होणार होती, मात्र ती आता 3 नोव्हेंबरला होणार आहे. सुप्रीम कोर्टातील सुनावणीला तारीख पे तारीख सुरूच आहे. विधानसभा अध्यक्ष आमदार अपात्र प्रकरणामध्ये निर्णय देण्यास दिरंगाई करत असल्याचा आरोप करत ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली. बहुप्रतीक्षित असलेल्या नवी मुंबई मेट्रोचा लोकार्पण सोहळा नवरात्रोत्सवात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे आणि यासाठी रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन बैठक पार पडली. हा सोहळा किती तारखेला होणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र प्रधानमंत्री कार्यालयाकडून अद्याप कोणतीही तारीख सुद्धा कळवण्यात आलेली नाही. मात्र नवरात्रोत्सवादरम्यान पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबईतील मेट्रो लोकार्पण सोहळा होईल असं सांगितलं जात आहे. नवी मुंबईकरांची मेट्रोची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे, कारण नवरात्रोत्सवादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण केलं जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान कार्यालयातून अजून कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही, मात्र ही तारीख लवकरच ठरेल आणि याच महिन्यात खरं तर लोकार्पणाची शक्यता वर्तवली जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं लवकरच लोकार्पण होणार आहे. यानंतर एक मोठी बातमी येते नवी दिल्लीहून. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 2 गट झालेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये, एक शरद पवार गट आणि अजित पवार गट, आणि
निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीबाबत आज सुनावणी होणार आहे आणि याच सुनावणीसाठी शरद पवार आज उपस्थित राहण्याची शक्यता आहे. अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून. प्रशांत, केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 गट निर्माण झाले, जी फूट निर्माण झाली, त्या फुटीच्या संदर्भात सुनावणी होण्याची शक्यता आहे. आज ही पहिली सुनावणी आहे. या सुनावणीच्या दरम्यान शरद पवार खुद्द त्या सुनावणीसाठी उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर यावतीनं संकेत मिळत आहे की डॉक्टर अभिषेक मनोहर सिंघवी हे शरद पवार गटाची बाजू तिथे मांडणार आहे, त्यांच्या वतीने युक्तिवाद करणार आहे. तर अजित पवार गटाच्या वतीनं महेश जेठमलानी आणि ॲडव्होकेट कोल हे दोघं जण आपला युक्तिवाद करणार आहे. हे जरी बघितलं पण शरद पवार यांची उपस्थिती केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणी दरम्यान उपस्थित राहण्याची शक्यता असल्यामुळे यामुळे आता या सुनावणी दरम्यान काय होतं हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. प्रशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. आणि यानंतर एक मोठी आणि महत्त्वाची बातमी, ती म्हणजे न्यूज 18 लोकमत आता नंबर 2 झालेलं आहे. एबीपी माझाला मागे टाकत महाराष्ट्राच्या प्रेक्षकांची पसंती मिळवत न्यूज 18 लोकमतनं जोरदार मुसंडी मारली आहे आणि ताज्या आणि दर्जेदार बातम्या दाखवत प्रेक्षकांनी सुद्धा आता न्यूज 18 लोकमतला पसंती देत एबीपी माझाला मागे टाकत दुसरा क्रमांक पटकावलाय. आणि न्यूज 18 लोकमत पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनामनात असल्याचं स्पष्ट होत आहे, कारण टीआरपी मध्ये एबीपी माझाला मागे टाकत न्यूज 18 लोकमतनं दुसरं स्थान पटकावलंय. त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांचे धन्यवाद.